नागरी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप. जेबी ग्रेस डीलर्स असोसिएशन मध्ये खळबळ. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप जेबी ग्रेस डीलर्स असोसिएशन संस्थेचे उपाध्यक्ष अशोक गुप्ता यांनी केला आहे. DPEMS विभागामार्फत काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत 2017 मधील नियमावली बदलून 2023 मधील टेंडर विशिष्ट लोकांना लाभ होईल अशा पद्धतीने राबवण्यात आल्याचा आरोप अशोक गुप्ता यांनी केला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता असून 2017 मधील मूळ नियमावली पुन्हा लागू करावी अशी मागणी अशोक गुप्ता यांनी केली आहे. तसेच शासनाच्या पोषण आहारासाठी असलेले धान्य साठवणुकीच्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात आफ्रिकन देशात विकले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. रेशन दुकानांपर्यंत धान्य वाहतूक प्रक्रियेतही मोठा घोळ होत असल्याचे ते म्हणाले. काही महिला बचत गट आणि ठराविक गटांना या प्रक्रियेचा फायदा होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची CID चौकशी करावी आणि संबंधित टेंडर तात्काळ रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही अशोक गुप्ता यांनी सांगितले. हे आरोप मी श्री जेबी ग्रेन डीलर असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल गुलाबचंद गुप्ता यांच्यावर सरासर करत आहे. हे साले पोषण आहाराचे माल 1400 रुपये 10 टनाचे भाड्याने घेऊन ते माल साऊथ आफ्रिकेला त्याच्यामध्ये 101 गाड्या ते पाठवत आहे महिन्याला. त्यांचे भिवंडीचे जे गोडाऊन त्याच्या इन्क्वायरी करून त्याच्याचे CCTV फुटेज काढून सर्व प्रसिद्ध होणार आणि जे आपल्या साडे पोषण आहाराचे जे साडे आहे व महिला बचत गट आहे त्यांचे CBI इन्क्वायरी करा, त्याच्यामध्ये सर्व सिद्ध होऊन जाणार. सर यामुळे आम्ही सांगू शकतो 1400 रुपये भाड्यामध्ये परवडणारच नाही. त्याच्या अगोदरच्या 2023च्या ट्रान्सपोर्टेशनचा भाडा घेताना फक्त 3300 रुपये होता. आता 2026 मध्ये जे घेतलेलं आहे टेंडर त्याच्या भाडा 1400 रुपये कसं आहे. 4500 रुपयाच्या भिवंडीचे मुंबई पोस्ट डिझेल आहे. 14,000 रुपये गाडीचे भाडे आहे. 9,500 रुपये खर्च आहे. ते आमच्या ट्रस्टला 7,500 रुपयाचे लॉस होत आहे. कोण भरून देणार? अनिल गुप्ता काय पॉकेटमधून टाकत आहे का पैसा? आमच्या ट्रस्टला लॉस होत आहे. त्यांच्याकडे काही पुरावा असणार ना तेव्हा दानवे साहेब विरोधी पक्ष नेत्याने जेव्हा हे आवाज उचललेला आहे काही तर त्यांच्याकडे पुरावा असणार की तेव्हा आरोप लावलेला आहे. 4-5 आमदारांनी आरोप लावलेला आहे. आम्ही तर ट्रस्टचे बॉडीचे मेंबर आहे. आम्ही हे बोलतो की काल काय ट्रस्टवरती कारवाई झाली त्याच्यामध्ये आम्ही पण बॉडीवरती आहे. पण अनिल गुप्ता कुणाचा हलका आहे, एवढी दादागिरी आहे की ते कुणाला नाही. अनिल गुप्ता ट्रस्टच्या जेव्हा पैसे घ्यायचा अधिकार कुणाला नाही आहे. अनिल गुप्ता आपला पर्सनल अकाउंट मध्ये 80% आपल्या 10% आपल्या पोरगाच्या 10% आपल्या जिजाच्या अकाउंट मध्ये घेत ऑडिट रिपोर्ट मध्ये आहे. ते ऑडिट रिपोर्ट मध्ये दिलेलं आहे. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.